नमस्कार. संदेश यूट्यूबवर आपलं सर्वांचं स्वागत. आजच करमाळा पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड झाली आणि अचानक एक नाव चर्चेत आलं आणि ते नाव म्हणजे नूतन सभापती सौ पूजा सचिन ढेरे. पण अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे की पूजा ढेरे या नेमक्या आहेत तरी कोण? एक साध्या कुटुंबातील ही तरुणी थेट पंचायत समितीच्या सभापती पदापर्यंत नेमकी कशी पोहोचली? त्यांचं माहेर कुठलं, सासर कोणतं, शिक्षण काय आणि परिवार कसा आहे, या ज्या सर्व बाबी आहेत, या सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. कविड गावच्या एका सामान्य कुटुंबामध्ये या मुलीचा म्हणजे पूजाताईचा जन्म झाला. त्यांचा शिक्षण, संघर्ष आणि राजकारणातला हा प्रवास खरं तर खूपच रंजक आणि प्रेरणादायी आहे. करमाळा तालुक्याच्या राजकारणात सध्या त्या सभापती म्हणून चर्चेत आल्या असल्या तरी त्यांचा जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे जर आपण पाहिलं तर त्यांचं विवाहापूर्वीचं जे नाव होतं ते पूजा राघू सरडे असं होतं आणि लग्नानंतर त्यांचं जे नाव आहे ते नाव पूजा सचिन ढेरे बीट अशा पद्धतीचं त्यांचं नाव झालेलं आहे. 1 जून 2022 रोजी त्यांचा विवाह सचिन ढेरे यांच्या सोबत झाला. आता त्यांचं जे बालपण आणि शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षणापर्यंत सर्व जे काही शिक्षण झाले ते कविड गावात झाले. 11वी 12वीसाठी त्या शारदानगर बारामती इथं शिक्षणासाठी गेल्या आणि 12वी नंतर त्यांनी डी फार्मसीचं शिक्षण घेतलेलं आहे. ते अहिल्यानगर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमधून त्यांनी डी फार्मसी पूर्ण केले. विशेष म्हणजे डी फार्मसी शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी आपल्या करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून BA ची पदवी प्राप्त करून घेतलेली आहे. त्या पदवीधर झाल्या आणि पूजा ढेरे यांचे वडील राघू उत्तम सरडे हे आज मुलीचं यश पाहण्यासाठी हयात नाहीत. ही एवढीच दुर्दैवाची गोष्ट आहे. आई अनिता सरडे यांना आपल्या लेकीचं निश्चितच कौतुक आहे. पूजा या घरातील खरं तर थोरल्या म्हणजे मोठी मुलगी आहे. त्यांना पूनम आणि प्रिया या 2 अविवाहित बहिणी असून त्या सध्या शिक्षण घेत आहेत. तर भाऊ रोहन राघू सरडे हा BA ॲग्री शिक्षण घेत होता, परंतु वडिलांच्या निधनानंतर त्याला त्याचं शिक्षण सोडून शेतीमध्ये त्यात लक्ष घालावं लागलेलं आहे. घराची जबाबदारी पाळावी लागली. त्यांचे पती सचिन ढेरे हे देखील डी फार्म झालेले आहेत. आता कुंभेज फाट्यावर त्यांचं मेडिकलचं दुकान आहे. सध्या त्याची मेडिकलची जबाबदारी मात्र त्यांनी आपल्या सहकार्याकडे देऊन इतर कामात त्यांचं लक्ष आहे. ढेरे परिवाराचा इतिहास पाहिला तर तो अतिशय रंजक असा इतिहास आहे. पूजा ढेरे यांचे सासरे दिलीप काका ढेरे यांना तशी राजकारणाची प्रचंड आवड आहे. ते नेहमीच सामाजिक आणि राजकीय असणाऱ्या घडामोडीमध्ये सक्रिय असतात. आता गंमत म्हणजे अशी आहे की सन 2008 मध्ये बीड ग्रामपंचायतीची निवडणूक लागली होती आणि त्यावेळी खरं तर कोणाच्या मनीधनी नव्हतं, पण त्यावेळी पूजाताईच्या सासू मनीषाताई दिलीप ढेरे या निवडणुकीला उभ्या राहिल्या. त्या पण कुठे उभ्या राहिल्या? तत्कालीन सरपंच म्हणून कार्यरत असणारे दिलीप दादा धनसिंग निंबाळकर यांच्या विरोधात, म्हणजे सर्वसाधारण जागेवरती या महिला उभ्या राहिल्या. आता सर्वांनाच वाटत होतं की आता हे विद्यमान सरपंचासमोर यांचा निभाव लागणार नाही, परंतु मनीषाताईचं चिन्ह फुगा तर दिलीप दादाचं चिन्ह होतं बांगड्या. अशा या निवडणुकीमध्ये चुरशीच्या लढतीत 16 मतांनी त्यांनी दिलीप दादाचा पराभव केला. त्यावेळी योगायोगानं राजेंद्र सिंह राजे भोसले यांच्या गटाकडे सत्ता होती आणि त्यावेळेला राजे भोसले यांनी मनीषाताईच्या या विजयाचं कौतुक करत त्यांना सरपंच पदाची संधी दिली आणि त्या तब्बल 2.5 वर्ष वीडगावच्या सरपंच म्हणून त्या कार्यरत होत्या. आता यावेळी सुद्धा पंचायत समिती सभापतीची त्या परिवारामध्ये ढेरे परिवारात फारशी अपेक्षा नव्हती, परंतु दिलीप काका ढेरे हे उत्साही असल्यामुळं त्यांनी आपल्या सोनबाई पूजा ढेरे यांचा ओबीसीचा दाखला वेळेवर काढून घेतला आणि हा दाखला काढल्यानंतर त्या दूरदृष्टीच्या निर्णयाचा त्यांना इतका फायदा झाला की निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये सहजासहजी पूजाताईंना त्यांना उमेदवारी मिळाली. आता त्यांना तर उमेदवारी नुसती मिळालीच नाही,
तर त्या निवडणुकीमध्ये अतिशय उभ्या राहिल्या, दमदारपणे त्या निवडणुकीत निवडून आल्या. आता ही निवडणूक त्याची तिरंगी झाली होती. यामध्ये पूजाताई ह्या भारतीय जनता पार्टीकडून उभ्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार पूजा राहुल कानगुडे होत्या. त्यांना 1579 मतं मिळाली. तर तालुका विकास आघाडीच्या सौ मंगल सुभाष जाधव या उभ्या होत्या, त्यांना 4187 मतं मिळाली. म्हणजे पूजा सचिन ढेरे यांना तब्बल 5340 मतं मिळून त्या 1153 मताच्या मोठ्या फरकाने विजयी झालेल्या आहेत. आजही त्या विरोधी गटाच्या उमेदवार सौ आदिती पाटील यांच्या समोर उभ्या होत्या, म्हणजे सभापती पदासाठी. परंतु ऐनवेळी सभापती पदाच्या स्पर्धक उमेदवार असणाऱ्या सौ आदिती पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि पूजाताई या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या बिनविरोध महिला सभापती झालेल्या आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उभे असलेल्या अश्विनी चिवटे यांची त्यांना अतिशय चांगली साथ मिळाली आणि त्या दोघीच्या एकमेकीच्या सहकार्यातून त्या भक्कमपणे विजयी झालेल्या आहेत. आता या आज 25 वर्षांनी 3 महिने या वयाच्या आहेत, म्हणजे सर्वात तरुण सभापती पदाचा मान त्यांना मिळालेला आहे. त्यांना आरबी नावाची 1 वर्षाची कन्या आहे. खरं तर वीटमध्ये यापूर्वी महिला सभापती म्हणून ज्यांनी काम केलं त्यामध्ये सौ यमुनाबाई देवराव जाधव याही सभापती होत्या, सौ सुवर्णा मधुकर गाडे याही सभापती होत्या, तसेच श्री बबनराव विठ्ठल गणगे हेही सभापती होते. आणि आज 4थ्या सभापती म्हणून पूजाताईंना वीट गावातून सभापती पदाची संधी मिळते. म्हणजे वीट गाव हे सभापती पदाच्या अतिशय रेसमधलं गाव आहे हे लक्षात आलेलं आहे. ढेरे परिवारातील सभापती पदाच्या सौ पूजाताई यांना पहिलाच मान मिळाला असल्यानं जे सामाजिक कार्यकर्ते तेजस ढेरे यांनी अतिशय अभिमानाने आणि कौतुकानं सांगितलेलं आहे की ढेरे परिवारातील पूर्वी म्हणजे काही प्रकाश ढेरे हे आदिनाथचे संचालक होते. या व्यतिरिक्त गावाच्या बाहेर ढेरे परिवाराला एवढं मोठं पद कधीही मिळालेलं नव्हतं आणि पंचायत समितीच्या सभापती पद या पूजाताईंना एवढा जो मान मिळाला आहे त्यामुळे आमच्या ढेरे परिवाराची शान वाढलेली आहे असंही तेजस ढेरे यांनी सांगितलेलं आहे. या पुढील काळात आपण रश्मीदीदी बागल, दिग्विजय भैया बागल, गणेश भाऊ चिवटे तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि इतर सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याच्या विकासासाठी आपण काम करू अशा पद्धतीची भावना नूतन सभापती पूजाताई ढेरे यांनी व्यक्त केलेली आहे. करमाळा तालुक्याच्या राजकारणात पूजा ढेरे यांचा हा प्रवास नक्कीच अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार यात काही शंका नाही. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संदेश चॅनलला सबस्क्राईब करा हीच आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करून थांबतो.